नमस्कार माता भगिनींनो, जर तुम्हाला माझी लाडकी बहीण या योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल, तो हप्ता का आला नाही याबाबतची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. कारण महिलांनी आता या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा त्यांनी आपली तक्रार जाहीर केली, त्यांची योजना का बंद झालेली आहे हे त्या महिलांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, महिलांची जी योजना आहे का बंद करण्यात आलेली आहे, या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्या सर्व महिलांनी आपली आपली अडचण सांगितलेली आहे, आपली योजना का बंद झालेली आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत पाहायचा. मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला. मग तिथून आम्ही इथे आलो सरांकडे, जिल्हाधिकारी आहेत ना सर, हां, त्यांच्याकडे आलो. तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे. आमची मागणी याचीच आहे की आमची जे KYC सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे. आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. मग कशाला हे नवीन कशाला आणलं, कशाला आणायला पाहिजे नव्हतं. हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे KYCचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे. मग त्यांना कसं माहीत पडणार की ही KYC करायची आहे. तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची, तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना. त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं. आणि बरं, साईट पण बंद करून ठेवली ना. रात्री 3 वाजता थोडी KYC करणार आहे कोणी. हा, दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे. तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट इथं बिझी नाही दाखवणार का? मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे. सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे. KYC चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही ना, आम्ही तर शेतूमधून केली ना. तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते KYC चुकीचीच होणार आहे ना. हा, प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला. मग 8 दिवसाची मोहलत कशी दिली? कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोहलत. तुम्हाला काहीतरी बंद करायचे होते म्हणून तुम्हाला आम्हाला पात्रतेत ठेवायचंच नव्हतं म्हणून ते KYCचं नाटक करण्यात आलेलं आहे. माझं काही चुकलं असेल तर मी त्यासाठी माफी मागते. पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना ही KYC न करताही हे सुरू झालं पाहिजे. तुम्ही आधार कार्डवर आमचं चेक करा ऑनलाईन की आमचे नवरे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नाही आहे. तुम्ही बाकीचं सगळं कसं चेक करू शकता आधार कार्डवर, मग आमचं का नाही चेक केलं? गव्हर्नमेंट सर्वंट वाल्यांना कसं हटवलं तुम्ही? हटवलं ना. मग ज्यांच्या इथं खरंच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, ज्यांच्या इथं शेती नाही आहे, ज्यांच्या इथं काहीच नाही आहे, तर मग त्या लोकांना का तुम्ही हटवलं? मग एक तर स्कीमच नव्हती काढायला लागत. KYC केली, सक्सेसफुल पण झालं. आणि इथं आल्यानंतर सांगतात की तुमची KYC चुकली, त्याच्यामुळे तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही. तर आम्हाला तो कसा काय मिळणार? ही KYC होती की जर ही KYC परत चालू झाली तरच तुम्हाला ते पैसे मिळतील, नाही तर नाही मिळतील. याचं काही सांगता पण येत नाही. जे जे चालू होतील ते मिळतील असे सांगितले. पण ती KYC चालू झाल्याच्या नंतर ती केलेली आहे आणि ती सक्सेसफुल पण आहे आणि त्याचा माझ्याजवळ स्क्रीनशॉट पण आहे. तरी सुद्धा म्हणतात तुमची KYC चुकली. मला सांगा ताई, काय म्हणते? आम्ही पण KYC केलेलीच आहे, पण ते सांगायले की KYC झाली नाहीये म्हणून. त्याच्यामुळं आम्हाला वाटते की KYC का नाही झाली, पैसे आम्हाला का नाही भेटायले. बाकीच्या महिलांना मिळाले? बाकीच्या मुलांना मिळाले, कारण की ते जे सर्व्हिसवाले आहेत ना त्याला सुद्धा पैसे मिळाले. गरीब बहिणीला काऊन नाही भेटायचे? KYC प्रक्रिया पूर्ण दाखवत सक्सेसफुली म्हणून. इथं आल्यावर म्हणतात तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय. पण आपण सगळ्या निकषात बसून, सगळ्या अटी शर्तीत बसून आपण अपात्र ठरतोय. मग हे सावळा गोंधळ झाला की नाही? याच्यात आपण सगळे पात्र असून जे अपात्र आहे त्यांना लाभ आहे आणि जे पात्र असून सुद्धा त्यांना लाभ नाही. तर मग याच्यात गरीब ज्या घरगुती महिला आहेत, ज्या घरात काम करणारे आहेत, काही शेतात जाणारे आहेत, रोजमजुरी करणारे आहेत, त्यांचाच बळी आहे. बाकी ज्यांना ज्याची गरज नाही त्यांना हा लाभ भेटत आहे. तर मग हे सरकारचा की कोणाचा दोष सांगा? नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला पाहिजे आणि ही काय प्रक्रियेत कसा गोंधळ येत हे तपासणी झाली पाहिजे. आणि याच्यातून सगळ्या ज्या माझ्या माय भगिनी आहे, ज्या या लाभापासून वंचित आहे, त्यांना समाधानकारक उत्तर भेटलं पाहिजे. आणि त्यांच्या घराची परिस्थिती ज्यांची अतिशय, त्याच महिलांचा याच्यात बळी आहे सर. ज्यांचे म्हणजे 1-2 त्यांच्या योजना आहे त्यांना हा लाभ आहे, पण ज्यांचं काहीच नाही, त्या घरातून निघू शकत नाही, त्या महिलांना हे KYCचं बळी आलेलं आहे. काय सांगाल सरकारला? सरकारला हीच विनंती आहे की आम्हाला द्या, नाही तर त्याचे पण बंद करून टाका. हा, कारवाई करावी. आम्हाला म्हणजे डबल KYC करायची संधी द्यावी एकदा. माझं नाव राणी अर्बन चौधरी. आम्ही वाढवण्याहून 50-60 जणी महिला आलेलो
आहोत आणि आमची केवायसी चुकली असं म्हणत आहे, पण आम्हाला सांगा ना तुम्ही केवायसी मध्ये कुठं चूक झाली कुठं नाही झाली. लिंक आपण बंद ठेवली आणि लिंक आम्हाला चालू करून द्या. आम्ही डबल केवायसी करू की आमची लिंक कुठं चुकली कुठं नाही चुकली केवायसी. तुम्ही पण असे जर बंद करून ठेवणार तर आम्ही तर आंदोलन करणारच. महेंद्र कॉलनी अमरावती. माझे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाहीये आणि केवायसी चुकलेली आहे. मी बँकेमध्ये पण डीबीटी चेक केली, ते म्हणतात तुमचं आतापर्यंत जर पैसे आले ऑक्टोबर पर्यंत तर आताचे पण येऊ शकतात, पण त्यांनी ही केवायसी चुकलेली दाखवलेली आहे. तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महिलांचे पैसे या लोकांनी लवकरात लवकर चालू करावे, नाही तर आम्ही आणखी याच्या पुढे अधिक आक्रमक आंदोलन चालू करू. आणि आता इथे बालकल्याण ऑफिसला आल्यानंतर त्यांनी 12 वाजेपर्यंत सांगितलं की आमचा क्रीडा महोत्सव चालू आहे, पण त्यांचा एका अधिकारी आमच्या समोर आला नाही. जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही सिटी न्यूजला बोलावतो तेव्हा यांच्या एका अधिकाऱ्यांनी यांचा दार उघडला आणि आता एकेकाचा काय प्रॉब्लेम आहे ते चेक करत आहे. आता केवायसी होणार नाही याच्यासाठी पर्याय सांगितलं लिंक ओपनच नाहीये, काहीच नाही सांगितलं. आमचं म्हणणं आहे का लिंक ओपन करा आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करा. कदम नाम है, मेरा नाम पूजा नावंदर है और मैं यहाँ पर लाड़की बहन योजना के लिए हमारे पैसे 2 महीने से नहीं आए हैं और हमें ऑफिस में आए तो अभी तक ऑफिस बंद रहने की हमको बातें बोले कि 21 तारीख तक ऑफिस बंद है और अभी हम न्यूज वालों को बुलाते से इन लोगों ने ऑफिस खोल दिया. तो हमें इसका न्याय कुछ ना कुछ चाहिए कि पैसे क्यों बंद हुए. एक तो करना है तो सभी की करिए, नहीं तो सभी को चालू रखिए और एक तो लिंक ओपन कीजिए ताकि हम कुछ आगे प्रोसेस कर सके कि हमारी गलती कहाँ हुई है कोई केवायसी में. तो वो लिंक ओपन करिए, हम लोग तो हमारी गलती रिकवरी कर सकते हैं. काय अडचण आहे बाई? आम्ही केवायसी केली तेव्हापासून आम्हाला पैसे पडले नाहीत. अगोदर पैसे लेगोरेल पडत होते. आम्हाला केवायसी ची मुदत वाढून द्यावी ही नम्र विनंती सरकारला. मावशी पैसे पडले नाही का? नाही पडले. 2 हप्ते झाले आम्हाला पैसेच नाही आले. मुख्यमंत्री म्हणले माझी कोणतीच बहीण योजनेपासून दूर राहणार नाही. मग केवायसी झाली तशी पैसे पडले नाहीत. अगोदर चालू होता 1 महिना नाही रुकला. तशी केवायसी केली तसे चुकीचं आहे. तुमचे आमचे नाही पडले केवायसी केली तर शिकलगावचे. मावशी पैसे आले का नाही लाडक्या बहिणीचे? आले. डिसेंबर महिन्यापासून पैसेच नाही आले. कलगावचे हो आम्ही. इकडच्या महिलांकडे जाऊया. बाई किती हप्ते आले? एक पण नाही आताचा. का नाही आला? केवायसी करून पण नाही आला. मग तुमच्या गावातले ग्रामसेवक आहेत, मग अजून कोणी कर्मचारी आहेत, ग्रामपंचायत सेवक, त्यांना विचारलं का? नाही सर. मग इकडे काय उत्तर मिळालं आता? केवायसी चुकली. केवायसी चुकली म्हणले. तुमचे आमचे बी 2 हप्ते पैसे काय येत नाहीत? काय येत नाही. 2 हप्ते झाले. आजीबाई पैसे किती आले? 2 हप्ते आले नाहीत. 2 हप्ते पडलेच नाहीत. आम्ही केवायसी केल्या तर त्या बँकेला गेलं तर केवायसी झाली नाही म्हणाले. तर 3 हप्ते चुकली. केवायसी झाली, सगळं झालं तरी पण म्हणतायत की केवायसी चुकली म्हणतात. केवायसी चुकली म्हणाली तर आम्ही 1 हप्त्याची नाही पडली माझी. आम्ही डिग्रज बुजुर्गून आलेले आहे. आमची केवायसी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही. सरकारला नम्र विनंती करण्यात येते की आमचे दोन्ही हप्ते द्यावे. पण आता कलेक्टर ऑफिसला दारात येऊन बसले, तुम्ही कधी उठणार इथून? भेटल्याशिवाय उठणार नाही. उपोषण केल्याशिवाय. कधी उठणार तुम्ही? भेटल्याशिवाय उठतच नाही. आम्हाला काहीतरी न्याय देतील तेव्हाच उठू आम्ही. ते आम्हाला म्हणते की तुमची केवायसी चालू करू, तुमचे पैसे देऊ, तेव्हाच आम्ही उठणार इथून, नाहीतर उठणार नाही. तर महिलांना संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे आणि तुम्हाला माहितीही पडलेलं आहे की महिलांची जी योजना आहे का बंद पडलेली आहे, त्यांना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता का या ठिकाणी आलेला नाहीये. तर आता यामध्ये सर्वात महत्वाचं, ज्या महिलांनी तक्रार करताना आपलं कारण सांगितलेलं आहे, तुम्हाला पण तक्रार करताना असं कारण सांगणे गरजेचं राहणार आहे. जर तुम्हाला आपली केवायसी जर सुरू करायची असेल, पुन्हा तुम्हाला जर तुमची योजना पुन्हा सुरू करायची असेल, तर त्यांनी जी महिलांनी जी तक्रार करताना कारणे सांगितलेली आहे तेच कारणे तुम्हाला पण या ठिकाणी सांगावे लागणार आहे. तेव्हाच तुमची केवायसी पुन्हा सुरू केल्या जाईल, तेव्हा तुमची लाडकी बहिणी योजना पुन्हा सुरू केल्या जाणार आहे. कारण यामध्ये काही महिलांनी बरेचसे कारण सांगितलेले आहे, ते कारण तुम्ही तक्रार करताना त्या ठिकाणी सांगा. जसं की महिला बाल विकास मध्ये तुम्ही तक्रार करू शकता किंवा कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन पण तुम्ही आपली तक्रार आता नोंदवू शकता. पण 15-20 महिला ज्या ते सोबत एकत्र जायचं, तेव्हा तुमचं काम त्या ठिकाणी होणार आहे, तेव्हा तुमचं कोणीतरी त्या ठिकाणी ऐकणार आहे. तेवढे खूप महत्त्वाचं. जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.